बाया कसलं गरम व्हायला लागलं, लईच कडक उन्हाळा आहे वाटतं ह्या वेळेसला. लयच ऊन लागायला लागले. बाहेर तर बघ निघूच तो वाट नाही, मरणाचं पाय भाजत होतं रे बाबा मागाशी. लय पप्पा पाय भासत्यात फरशीवर, तर ही तर रडतीच. मग काय तर त्या दिवशी लय पोळलं घेतला. हा लय बेकार पोळतात. या उन्हाळ्यामुळे पोटात लय रखरख व्हायला लागली. किती पाणी पिलं तरी गार वाटत नाही बाबा पोटाला. तू समजा. हा रख रख होतय. काय आईस्क्रीम खायचंय काय माहिती. तू लय रखरख होतय. हा ना, मला तर ना आईस्क्रीम खाऊ वाटायला लागली. म्हणजे कसं पोटात जरा थंड पडल, हाय का नाही परे? पप्पा मला पण खाऊ वाटायला लागली. तरी म्हणलं कसा विषय निघा नाही, उन्हाळ्यावर राख व्हायला लागले, ताण भागा नाही. चला काय द्यायला. चला की आणायला. आणायचा काय विषय नाही, आणतो. तरी म्हणलं कसं भावाला म्हणलं नाहीत आईस्क्रीम खायचंय. पण माझी एक अट आहे. कसली अट? उगा बारका भाऊ आहे म्हणून तू लय तिंबाडती मला. कधी तिंबाडले मी तुला? आणि मग गेल्या वेळेस आईस्क्रीम आणलं, एकच चमचा दिला फक्त मला. अरे किती नाक गळत होता असल्या उन्हाळ्यात सुद्धा, त्याच्यामुळे तुला तेवढा चमचा दिला होता. आणि ना कळायचा विषय नाही, सामान वाटणी करायची आणून. ही बरं आहे, म्हणजे बहीण आली किती दिवसात ना की लगेच बहिणीला अशी नावं ठेवायला सुरुवात केली का? तुझी बायको तर आहेच तसली नावं ठेवती, तू बी ठेवा आता. अगं तू लय गेल्या वर्षी सगळा पॅकच घेतलेला खायला. अगं तुम्हाला लय सर्द्या होत्यात म्हणून नव्हते देत. किती काळजी आहे मला तुमची, आणि तुम्ही असं मला बोलले. अरे तू लहान होता तेव्हा किती मी खात नव्हते पण तुला चारत होते. काळजी का बसाड्याला कमी पडतंय काय माहित. काय म्हणला? काय नाही, आणतो. आणल्यावर जर एकट्यालाच खायला पुरत नाही, आम्हाला दिलं मनाला द्यायचं आणि बकासूर सारखं स्वतःच खाऊन टाकायचं. का आणल्यावर तरी मिळतंय का नाही काय माहित. सगळ्यांना व्यवस्थित द्यायचं बघ, एकटीनं हे करायचं नाही. नको भांडू बाबा, देते सगळ्याला, मीच वाटण्या करणार आहे, ये घेऊन. चल चिवड्या. येतो घेऊन. पप्पा तसलं स्ट्रॉबेरीचा आणायचा. हे स्ट्रॉबेरी नको, स्ट्रॉबेरी नाही चांगलं गत्ती. ना बाबा अगं चांगलं. व्हॅनिला लय भारी लागतंय. व्हॅनिला कसलं तरी लागतो. ए स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कळत नाही, व्हॅनिला लगेच कळतो. झालं का चालू? तुझं एक प्रति आत्याचं एक, म्हणजे काय तुम्ही स्ट्रॉबेरीचाच घ्यायचा. काय? स्ट्रॉबेरीचा घ्यायचा. नाही स्ट्रॉबेरीचा घ्यायचा. जे असेल ते आणायचं, तिथं जे असेल ते आणायचं. स्ट्रॉबेरीचाच असेल. परे काय अगो एकावर एक फ्री फॅमिली पॅक. होय, आपण हाय ना एक स्ट्रॉबेरीचा घेऊन एक व्हॅनिला पॅक घेऊ. तुझं काय आहे का स्ट्रॉबेरी अहो फॅमिली? बाबा बरं एक काम कर, थांब आपण काय करू, आत्याला सांगायचा नाही दुसरा फॅमिली पॅक. फॅमिली पॅक आहे ना, आपण स्ट्रॉबेरीचा आहे ना ती लपून ठेवायचा. हा ती लपून ठेवू गाडीत. ह्या आपला फ्रीज पण बिघडला. काय माहितीये का? हा फ्रीज बिघडलाय, पण वितळायच्या आता आत्याला हाकलून द्यायचंय बघ. हा मी काहीतरी आयडिया करते. हा सांगू नको हा दुसरा फॅमिली पॅक. चिवड्या तू बी सांगू नको हा. पप्पा तुम्ही आहे ना एकच खाऊया आणि एक नंतर खाऊया आते गेल्यावर. ऐक की काय? बघा स्ट्रॉबेरीची ह्याच्यात चला ह्याच्यात हे डिगीत टाकू, डिगीत गाडीच्या. आणि तुम्ही इथंच बसा. नाही चला, उनले लागले आत्याला सांगायचं नाही बाबा, परत खायचं आत्या गेल्यावर. आणि चला व्हॅनिला का दूध देतो. स्ट्रॉबेरी नाही बरोबर बाबा, स्ट्रॉबेरी नको हा. पॅक करो उसको. पप्पा मी नाही खाणार. हा चला चला. आत्याला सांगायचं नाही हा, चिव सांगायचं नाही, तू राडा करशील काहीतरी. पप्पा एक व्हॅनिला पॅक ह्याच्यात ह्याच्यात टाकू, चला ह्याच्यात टाका. काढा थांबा एक मिनिट, थांब हे टाकू. चिवड्या तुझाच काय भरोसा नाही, तो काय करायचं, चुप राहायचं, काय बोलायचं नाही, एकच आणलाय म्हणायचं. हा चला परे हे जे तर जाऊ दे, हे तिकीटच. तुम्ही इथंच बसा. हे तर बसल्यावर आईस्क्रीम खायचं कोणी? म्हणजे माझ्या वाटीचं खाता का तुम्ही आईस्क्रीम? ह्या तर थंडी तिकीटच. आत्या गेली की आपण परत खाऊ. का लोक ना चिवड्या तू जास्त काय राडा करू नको, तो जर राडा केला होईल मोठ्या बोल. चला
अगा काय 4च डिश. हा तुम्ही चौघांना. अहो पप्पा आत्याचं गणित तुम्हाला नाही कळणार. आता सगळ्यांना 4 जणांना 4 वाटे दिले त्या आणि सगळ्यात त्या 4 वाट्यात एक 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 चमचे टाकन आणि ते राहिलेल्या पुडातल्या सगळे मालकीन होईन त्याची. अगं तसं नाही ग परी. अरे दाद्या मी असा विचार केला की म्हणलं तुम्हाला वाट्यांमध्ये द्यावा. बॉक्स मध्ये राहतंय नाही राहतंय मग मी आपलं कसं थोडंफार राहिलं त्याच्यावर करेल ऍडजस्ट म्हणून तुम्हाला वाट्या दिल्या. तर पूर्वी किती चरचर बोलायला लागली. हा परीच बरोबर आहे. तू अशीच करणार आहे. एक एक चमचा देशील आणि परत बॉक्सची मालकीन होईल. तसं नाही आत्याला एक डिश आण जा. आणि तू सगळ्यांना 2-2 चमचे टाकायचे. मी देते बरोबर नको सांगू मला. 2-2 द्यायचे तू सगळ्यांना एक 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 एक. अगं देते मी काय खाणार आहे का एवढं. तुमच्यातच जीव आहे माझा. अच्छा. भैया ही सुद्धा म्हणते तुमची नाकं गायताना खाऊ नका. दर एवढंच का? काय झालं की काय झालं तवा आजारी पडायची काम. तू तसंच म्हणते तू. मग निघा नाही तुला बस का दाद्या. एकच चमचा अजून टाकी थोडं. दाद्या बस का तुला एवढं. अगं आत्या तू गेल्या वेळेस मग तसंच म्हणली की बस का तू मला असंच एक 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 चमचा टाकलेला सगळ्यांना 2-2 टाक बरं. अगं तुम्हाला लय सर्द्या होत्यात आणि नाही मला तर तुझ्या बापाला तर ना असल्या उन्हाळ्यात सर्दी होती त्याच्यामुळे कमी दिले. एवढंच खा नाहीतर नाक गळल तुझं. हा आता सगळा मोठा तुझा प्याल धर ही ह्याच्यात थोडं जेवढं आम्हाला तेवढंच घ्यायचं. घेते मी हळूहळू घेऊन खाते ह्याच्यात. खा तू तुझं घे. तर प्रगती तुला एवढंच दिलंय पुरेल तिकडे. आणि संपल्यावर माझ्यावाला चमचा तिकडे दे मला हाय शेव चमचा. अगं आत्या आमचं संपल्यावर डबल द्यायचं बघ. आधी ती हाय ती खा राहिले की मग देते. हा ए बरं घ्या खायला घ्या चला. हा अहो मला तर 1 चमचा बरं बी दिला नाही नीट. अगं अजून 1 चमचा टाकायचं होतं की तिला. एका घासाचं तरी आहे का आईस्क्रीम. स्वतःला किती मोठं घेतलंय. अगं प्रगती असं काय बोलती. एवढं सगळं खायचंय का मी. आज दिलंय की तुम्हाला तुमचं संपलं अजून मागा म्हणजे मी अजून देईन. एवढंच ना वाटत त्याच्यात बसणार आहे का. सांडलं बिडलं घालवायचं का वाया मग घे खाऊन तेवढं. आत्या आम्हाला जेवढं घेतलंय तेवढंच तू पण घ्यायचं. असं म्हणते का. हम्म. जरा जास्त घेते. तू तेवढं घेतलंय कमी कर जरा. घेते ना थोडंच घेतलं. हा तेवढं बस. अहो या वाटीच्या काटाला बी बसलं नाही. एवढंच दिलंय आईस्क्रीम आणि काय म्हणताय सांडर म्हणून. बघा बरं वाटीत तर दिसतंय का आईस्क्रीम. माझं तर संपलं मी 2 ह्याच्यात. चला अजून दे. मला बी द्या. आ तू मला पण दे. मला पण द्या तू. अगं असं काय म्हणायला लागली या. अगं ती दिलं ना ती तुझ्या भल्यासाठी दिले. अगं ह्या पोरी आजारी पडल्या सर्दी बिर्दी झाली की परत तू गावातल्या गावात आहे म्हणून बोलवशी लगेच कामाला मला. हा धुणं करा आणि भांडी करा. मग काय करायचं माझ्या भावाने कामच करायची का हिचीच कामं करत बसायची. काय नाही कमी खाशील तर फायदेत राहशील. खा तेवढंच. आ तू मला पण दे की माझं संपलं. नको बा शाळेचा दिवस आहे. उगाच आजारी पडली तर शाळा नाही पुरते ह्याची. बाय झालं हा पोटापुरतं खाल्लंय ना थंड झालं आता पोट. अगं आत्या स्वतःला एवढं घेतलंय आणि आम्हाला फक्त एवढंच. अगं मी वाटूस तर तुम्ही एक प्लेट खाल्ली मी खाल्ले का. तीच दिसतंय एक तास वाटलेली. खाऊ दे आता मला. भारी आहे. खाऊ का नको. नको बघू रागाने देते. घे खा.
अहो तयार म्हटलंय की थोडं थोडं. काय मला द्यावं, किती मोठा बॉक्स आहे, दे एक एक चमचा अजून देतोय वाट्याला, दे. काय रे तुमच्या दोघांचं? हा, ही एक बारकी आहे म्हणून तिने मागितलं म्हणून दिलं का? तुमच्या दोघांना बी कळत नाही? हा, दिलं होतं ना तेवढं खाऊन कायच करा. अरे पचणार आहे का तुमच्या दोघांना? तुमची तब्येत बघा, माझी तब्येत बघा. हा, मी काय जरी खाल्लं तरी मला पचतं. आता मागू बिगू नका. आजारी पडल्यावर काय करायचं उगाच बुरदन पैशाला? बसा खात. एक गाजभर बी आईस्क्रीम दिला आणि आईस्क्रीम आणत्यात मग नुसतं. जा जा राहू दे, नाहीतरी मला कमीच पडलं होतं. कमीच पडले, जरा घेतेच. भैया माझ्या ताटली यायला नको म्हणतोय काय? पडते आता. A few moments later. चल परे भैया, तसं बरं वाटायला लागलं. पोटात कसं गार गार वाटायला लागले का नाही आता? अगं आत्या, तू जास्त खाल्ले म्हणून तुला जास्त गार गार वाटणार. आम्हाला एवढूस दिलंय, आम्हाला गार वाटत ना बाबा. आम्हाला तर लगेच उकडायला लागलं. अगं परे, तेवढंच खायचं. तू लहान आहे ना म्हणून तुला थोडं दिलं होतं. आता तर उन्हाळा चालू झालंय आणि आज तू तर लय खाती, लय परे, खाल्लं तू. तुझ्या आईसारखं ना बोलत नको जाऊ. जरा माझ्या बाजूने बी बोलत जा. नुसती चुर 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 आईसारखी बोलती. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अगं आत्या, तू कवा जायची ग? अगं परे, आताशी तर आईस्क्रीम खाल्ले, जरा वेळ बसते आणि जरा ऊन कमी झालं ना मग जाते घरी. अगं आत्या, आता जा. घरची बिरची वरडायची, काम काहीतरी राहिले असते तुझी. भांडण झाली की तू आमच्या घरी येते. तुला काय होतंय ग? हं? सारखं जा घरी जा घरी. दाद्या, काय रे तुझी पोरगी मला जा घरी म्हणून नुसता घाईटा लावलाय तिने. अगं ताय खरंय की परीच, जा की घरी. परत घरी काय कुठाना वाढला वेळला काम एखादा राहिले गेले की तुझ्यावर चिडचिड करणार, परत ती मला फोन करणार की कामच करीत नाही काय नाही. जा आपलं लवकर, व कशाला कुठाना वाढल घरी. तू समझा? हाँ. पोरगी तर हाकलायलाच लागली मला घरी. तू बी जा म्हणतोयस का? एवढं ध्यानात ठेव, ह्या जागेत ना माझा बी हिस्सा आहे अजून. मी माझ्या मनानेच जाणार. अगं तुझ्याच भल्यासाठी म्हणतोय. परत फोन करते ती मला, ती बहिणीला पाठव बहिणीला पाठव. अगं आत्या, जा बरं तू. परत मामाचा फोन येतो, पप्पाला आधीच लय टेन्शन देतात. तुझं तोंड शांत ठेव. तुझ्या पोरीला ना अजिबात वळण नाही. सारखी जाच म्हणायला लागली मला. अजिबात आता तर जातच नसते. आता 2 दिवस मुक्कामी राहते आणि मगच जाईल घरला. अगं आत्या, जा ग. परत पप्पाला लय फोन येतात मामाचं, घरी पाठव घरी पाठव. मी न मामा बघून घेईन, आमची भांडणं झाली तरी. तुम्ही नको दोघं शानपणा करू. परत येते इकडं भांडण झाल्यावर. पप्पा, कसं करायचं? आता तर जाय नाही. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. हा जाईना झाली, इथून गेलं तर लय राडा होईल. इथून जाईन पप्पा, पटकन तिकीटला आईस्क्रीम काढा. इथून जाईन आईस्क्रीम. उठा उठा उठा, काढा. परे, काय? तिकीट आईस्क्रीम आहे काय? म्हणून दोघं बी मला घरी जा म्हणून घाईटा लावत होता काय? अरे लाज वाटू द्या, लाज तुम्हाला. काय रे दाद्या? हावऱ्या, मग पण आम्हाला दिलं नाही आणि आता पण म्हणते की आईस्क्रीम काढा, की पप्पाच्या मित्राचा आईस्क्रीम आहे. हा, मला सोडून खाल्लं तर पसणार नाही तुमच्या दोघाला. मित्राचा असो नाही तर कुणाचा असो, काढ आईस्क्रीम, चल लवकर. आता पप्पाच्या मित्राला सांगते, म्हणते आमच्या आत्याने सगळं तुझं आईस्क्रीम खाऊन टाकलं. त्या पप्पाच्या मित्रांनी म्हणलं होतं की मला पण येताना घेऊन ये पप्पा, कामाला जाता जाता त्याला देणार होता. राहू दे, तुझ्या मित्राचा असू दे नाही तर कुणाचा असू दे, त्याला 4 पैसे देऊन मोकळं कर. ते आईस्क्रीम आणा घरात. तसं बी माझ्या पोटात अजून आग पडायला लागली. काढा लवकर आईस्क्रीम. बर काढतो. डिकीट ठेवलं होतं का ते, एकावर एक फ्री ऑफर होती. म्हणलं एक सगळी मिळून खावा आणि एक नंतर तू गेल्यावर खावा, नाहीतर तू खाऊ बी देत नाहीस बघ, म्हणून लपून ठेवलं होतं बघ. जरा आता हे तर कुठं खाऊ देणार आहे तू? बया, आता अजून पोटात गारगार वाटेल बघ.
तुम्ही काय करा, मगाशी बी एक चमचा खाल्लाय तरी बी कुणाला खाऊ वाटलंच, ज्याला खाऊ वाटेल त्याने आतमध्ये या, नाहीतर तू काय तू बाहेर बसला तरी चालतंय. हा जाऊ का, मी खाते.